मिथुन राशीच्या व्यक्तींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये काही गोष्टी मी तुम्हाला सांगेल. कदाचित थोडं कडू वाटेल, पण ग्रह सध्या तुम्हाला गोड गोष्टी सांगत नाहीयेत. एक प्रश्न तुम्हाला असा विचारतो की तुमच्या आयुष्यात खूप पर्याय आहेत, पण योग्य निर्णय का नाहीये? खूप लोक तुमच्याबरोबर आहेत, पण विश्वास ठेवावा असा माणूस नाहीये ना. आणि खूप कामे सुरू आहेत, पण एकही पूर्ण होत नाहीये. 20 जूनपासून मंगळ वृषभ राशीत गेला आणि मिथुन राशीसमोर सर्वात मोठं पैशाचं संकट आलेलं आहे. ठीक आहे, नोकरीचं नाही आहे, तर ते निर्णय क्षमतेचं आहे. म्हणून तुम्ही सध्या जास्त विचार करत आहात. इतका विचार तुम्ही करता की संधी समोर येते, पण तुम्हाला त्या संधीचा अभ्यास करता येत नाहीये आणि दुसरा माणूस ती संधी घेऊन पुढे जातो. म्हणून तुम्हाला सध्या अशा टप्प्यावर नेलेलं आहे की तुम्हाला बदल आवश्यक आहे, पण कोणता बदल करायचा आहे हे पण तुम्हाला अजून जाणवत नाही. नोकरी बदलावी का व्यवसाय वाढवावा का नवीन नातं स्वीकारावं की सगळं जसं आहे तसंच ठेवावं. आणि मग याच गोंधळामुळे वेळ निघून गेलेला आहे. म्हणून थोडं सावध राहा, कारण की तुमचा सर्वात मोठा शत्रू ग्रह नाहीये, तर उद्यापासून करू ही सवय असणार आहे. मिथुन राशीचे लोक इतर लोकांशी पटकन जोडले जातात आणि यांचा स्वभावाचा काही लोक गैरफायदा पण घेतात. पण पुढं काही दिवसात असं जाणवेल तुम्हाला बरं का, की प्रत्येक हसणारा चेहरा मित्र असेल असंच नाहीये ना, आणि गोड बोलणारा हितचिंतक असतो असं पण नसतं. आर्थिक व्यवहार आणि गुप्त माहिती कोणासमोर उघड करू नका. ग्रह काय सांगतात, विश्वासघाताचा धोका शत्रूकडून नसतो, तर जवळच्या व्यक्तीकडून जास्त. आणि ही एक गोष्ट आहे की सतत विचारांमुळे रात्री झोप येत नाही आणि सगळे झोपल्यानंतर तुम्ही जागे राहतात. ठीक आहे, भूतकाळातील चुका, भविष्याची चिंता आणि वर्तमानातील गोंधळ हे तुमच्या डोक्यात फिरते. या तिन्ही गोष्टी तुमच्या एकाच वेळी मनात चालू आहेत. लक्षात घ्या, अनेक मिथुन राशीच्या व्यक्ती सध्या वेगळ्याच मानसिक थकव्यातून जात आहेत. कसं होतं, या काळात तुमची परीक्षा पैशाची नाहीये, तुमच्या मनाची आहे. आणि तुमची परीक्षा कशी आहे, परिस्थितीची नाही, तुमच्या निर्णयांची आहे. आणि तुमची परीक्षा नशिबाची नाहीये, तर ती सातत्याची आहे. कारण मिथुन राशीचं सर्वात मोठं दुःख अपयश नसतंच, तर अर्धवट सोडलेली स्वप्ने असतात. म्हणून कसं आहे, सध्याच्या मंगळासाठी एक नियम लक्षात ठेवा की कमी विचार करा, पण स्पष्ट निर्णय घ्या ना. आणि जे सुरू कराल ते पूर्ण करा. कारण सध्या ग्रह काय सांगतायत की यावेळी संधी तुमच्या दारात येईल, अपॉर्च्युनिटी येईल, पण ती अपॉर्च्युनिटी उचलण्याची जबाबदारी तुमची आहे. तसंच जे लोक नोकरी करतात ना, त्यांच्यासाठी काय आहे, तुम्हाला एक गोष्ट सतत जाणवतं बरं का, की मी जी नोकरी करतोय ती खरंच माझ्यासाठी योग्य आहे का. हा प्रश्न साधा वाटतो, पण सध्याचा मंगळ काय करतो, आयुष्यात याच प्रश्नामुळे तुम्हाला मोठा निर्णय पण घ्यायला लावू शकतो. कारण ग्रह सांगतात की तुमच्या करिअरमध्ये अस्थिरतेची भावना वाढू शकते. कसं होतं, नोकरी असते पण समाधान नाही आहे ना, सॅलरी येते पण मन शांत नसतं ना, आणि नोकरीत काम आहे पण त्यात उत्साह राहिलेला नसतो. आणि अनेकांना असं वाटेल की आपल्याला जास्त काहीतरी मिळायला हवं होतं. आणि कसं, इथूनच एक असंतोषाची सुरुवात होऊ शकते. म्हणून सर्वात मोठी चूक कोणती आहे, अचानक नोकरी सोडणे ही चूक असेल तुमची. आणि भावनेच्या भरात घेतलेले निर्णय या काळात तुम्हाला नुकसान देऊ शकतात. काही लोक कसं नवीन ऑफर देतात, मोठा पगार किंवा आकर्षक आश्वासनं देतात, आणि तुम्ही मग त्यामुळे सध्याची स्थिरता गमावू शकता. जे दिसतं ते पूर्ण सत्य असेल असं नाहीये ना. म्हणून कोणीही नवीन संधी स्वीकारण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी केली पाहिजे. आणि कार्यालयात आणखी एक गोष्ट घडू शकते की तुमच्या बोलण्याचा गैरसमज होऊ शकतो, आणि तुम्ही एक बोलला तर लोक दुसरं समजतील. म्हणून ऑफिसमध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगण्याची सवय कमी करा. तुमचे प्लॅन, तुमची पुढील पावले आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा सर्वांसमोर मांडू नका. कारण काही लोक तुमच्या यशासाठी टाळ्या वाजवतील, पण काही लोक शांतपणे तुमची वाट अडवण्याचा प्रयत्न करतील. कसं आहे, व्यवसाय करणाऱ्यांसाठी पण अशीच थोडी परिस्थिती आहे. उद्योजकांनी भागीदारीच्या बाबतीत सावध राहिलं पाहिजे, कारण भागीदारीत विश्वास महत्त्वाचा असतो ना, पण आंधळा विश्वास धोकादायक ठरेल. आणि कागदपत्रांशिवाय तर व्यवहार करूच नाही. आणि कोणालाही मोठी उधारी अजिबात देऊ नका. काय होतं, नवीन व्यवसायात घाईने गुंतवणूक करताल ते करू नये. म्हणजे विशेषतः सोशल मीडिया मार्केटिंग, ट्रेडिंग, नेटवर्किंग, काही कमिशन असतं किंवा डिजिटल क्षेत्र, याच्यामध्ये संधी येतील, पण प्रत्येक संधी सोन्या असेल असं नाहीये ना. म्हणून इथं हा मंगळ एक तुम्हाला संदेश देतो आहे की तुमची समस्या मेहनतीची नाहीये, तुमची समस्या फोकसची आहे. आणि एकाच वेळी 10 गोष्टी करण्याच्या प्रयत्नात तुम्ही थकवू शकता ना. म्हणून एका गोष्टीवर थोडं फोकस करा आणि त्यावरच सातत्याने काम करा ना, त्यालाच खरं यश मिळत असतं ना. कारण या काळात कसं झालंय, अपयश शत्रूमुळे येणार नाहीये, तर सतत दिशा बदलल्यामुळे येऊ शकतो.
आणि आता एक प्रश्न आहे बरं का तुम्हाला, की तुम्ही सध्या कोणत्या टप्प्यावर आहात? नोकरी बदलण्याचा विचार आहे का बघा, किंवा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहात का? आणि कसं आहे, करिअरबद्दल गोंधळ आहे. मग ह्यापैकी तुमची कोणती स्थिती आहे ती मला कमेंटमध्ये सांगा. तसंच आर्थिक गुंतवणुकीबाबतीत सध्या मिथुन राशीसाठी फार ह्या मंगळाचं महत्त्व आहेच, आणि ज्याचा परिणाम थेट तुमच्या लाईफस्टाईलवरती, कुटुंबावरती होणार आहे. कसं होतं, की हा मंगळ व्ययभावातून जातो आहे. तो मिश्र असतो पण प्रगतिकारक दिसतो बरं का. एकीकडे उत्पन्न वाढण्याचे योग होतात, तर दुसरीकडे अचानक वैद्यकीय खर्च वाढतो. म्हणून या काळात कितीही पैसे कमवले यापेक्षा किती वाचवले हे अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून ह्या व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग सापडतील, पण काहींना फ्रीलान्सिंगचे काम, साईड बिझनेस किंवा नवीन प्रकल्पामधून फायदा होऊ शकतो, आणि काहींना थकलेले पैसे पण परत मिळतात, थोडे मिळतात, आणि अचानक धनलाभाचाही योग असू शकतो. पण इथेच सावधगिरी आहे, की मिथुन राशीचा स्वभाव अनेक संधींकडे आकर्षित होणारा असतो, आणि एकाच वेळी मग अनेक ठिकाणी जर तुम्ही पैसे गुंतवण्याचा मोह ठेवला तर नुकसान होऊ शकतं. म्हणून कसं आहे, प्रत्येक चमकणारी गोष्ट जी आहे ना, ती काही सोने नसतं ना. मोठा परतावा देणारी योजना, गोड बोलणारे लोक, दुप्पट पैसा दाखवणारे प्रस्ताव यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. म्हणून या काळात लोभापेक्षा शहाणपण अधिक फायदेशीर ठरेल. जसं घर, वाहन, शिक्षण किंवा कुटुंबासाठी काही मोठे कर्ज समोर येऊ शकतात. मात्र हे खर्च भविष्यासाठी उपयोगी ठरणारे असू शकतात ना. काही व्यक्ती मालमत्ता खरेदी, घर दुरुस्ती किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करू शकतात ना. लक्षात घ्या, की पैसा हा फक्त कमाईतून वाढतोच असं नाही आहे ना. तो तुम्ही योग्य नियोजन करून पण वाढवू शकता. आणि ज्यांनी कसं आहे, खर्चावर नियंत्रण ठेवलेलं असतं ना, किंवा त्यांनी अनावश्यक दिखावा टाळलेला असतो आणि थोडासा लॉंग टर्म विचार केलेला असतो ना, त्यांची आर्थिक स्थिती पुढील काही महिन्यात मजबूत होऊ शकते. म्हणून मला सांगा, की तुमच्या मते सध्या सर्वात मोठी आर्थिक चिंता कोणती आहे? एकतर खर्च वाढणे, बचत न होणे, कर्ज होणे किंवा उत्पन्न वाढवणे. तुमचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. कारण अनेकदा ग्रहांपेक्षा आपली सवयच आपली भविष्य घडवते ना. असंच काही चित्र कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात असेल बरं का. कसं आहे, कुटुंब आनंदित असेल तर तुम्ही बाहेर आनंदित राहू शकता. इथेच मला थोडं सावध करावं लागेल, कारण की व्ययभावातला जो मंगळ आहे ना, तो भावनिकदृष्ट्या तुम्हाला आव्हान देणारा ठरू शकतो. काय होतं, की गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला असं वाटलं, की घरात सर्व काही सुरळीत असूनही मनात एक अंतर निर्माण होत आहे. ठीक आहे, लोक जवळ आहेत पण मन दूर जात आहे ना. संवाद होत आहे पण समजून घेणं कमी होत आहे. आणि हे तुमच्या आयुष्यात घडत असेल ना, तर ग्रह त्याच दिशेकडे तुम्हाला संकेत देत आहेत. आणि या काळात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतात, आणि जे प्रश्न शांतपणे सुटू शकतात ना, ते अहंकारामुळे मोठे होतात. म्हणजे मीच बरोबर किंवा पहिले त्यांनीच बोलावले, हा हट्ट थोडा नात्यांमध्ये दरी निर्माण करतो. तसंच विवाहित व्यक्तींनी पण विशेष काळजी घ्यायला पाहिजे. कसं होतं, कामाचा ताण, आर्थिक चिंता किंवा बाहेरील जबाबदारी याचा परिणाम वैवाहिक नात्यावर होऊ देऊ नये. काही जोडप्यांना असं वाटतं बरं का, की आम्ही एकत्र आहोत पण पूर्वीसारखे एकत्र राहिलेले नाहीत. हे काय होतं, संवादाचा अभाव ह्या काळात सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. म्हणून काही व्यक्तींना जोडीदाराच्या स्वभावात अचानक बदल जाणवेल, आणि तर काहींना काय होतं, स्वतःच भावनिकदृष्ट्या आपण अस्थिर आहे असं वाटेल. ज्यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत त्यांच्यासाठी हा काळ थोडा सावधगिरीचा आहे बरं का. तो तणाव निर्माण करणार आहे. आणि एक तुम्हाला गोष्ट स्पष्ट सांगतो बरं का, ग्रह कधी विभक्त होण्याचा निर्णय देत नाही, पण ते अशी परिस्थिती निर्माण करतात की जिथे नात्यांची खरी परीक्षा होते. आणि हा काळ अनेक मिथुन राशीच्या व्यक्तींना हे समजावून देईल की कोण आपल्यासोबत मनापासून उभे आहे आणि कोण फक्त परिस्थितीमुळे जवळ येतं. तसंच कुटुंबातही एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबाबतीत चिंता वाढू शकते. कारण कसं आहे, घरातील वातावरण काही वेळा तणावपूर्ण वाटते. म्हणून रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहणे अधिक फायदेशीर ठरेल ना. म्हणून लक्षात ठेवा, की एका क्षणाच्या रागात बदललेले शब्द अनेक वर्षांच्या नात्याला जखमा देऊ शकतात. आणि शेवटी एक प्रश्न आहे, की सध्या तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त ताण कुठे आहे? मग तो वैवाहिक जीवनात आहे, प्रेमसंबंधांमध्ये आहे, कुटुंबात आहे का नातेवाईकांमध्ये आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये तुम्ही देऊ शकता. तसंच विद्यार्थ्यांच्या बाबतीत व्ययभावातला जो मंगळ आहे ना, तो तुमचा फोकस हलवत आहे. त्याचबरोबर काय आहे, मिथुन राशीला एकतर बुद्धीची देणगी जन्मापासून असते. त्यांना काय चूक काय बरोबर लगेच कळतं. एकाग्रता पण जन्मताच असते. पण व्ययस्थानातून जाणारा मंगळ हा मुद्दामून तुम्हाला कुठंतरी भरकटवण्याचा प्रयत्न करतो, आणि विचारांची गती पण अगदी वेगवान होत जाते. पण सध्या नेमकी हीच गोष्ट जी आहे ना, तुमच्यासाठी अडचण ठरू शकते. कारण मन एका गोष्टीवर स्थिर राहत नाहीये. अभ्यास सुरू असताना अनेक विचार मनात येतच असतात. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण तुम्हाला
तुमची जी मूलभूत देणगी आहे जन्मतः, की एकाग्रता आणि हुशारी ही तुम्हाला टिकवून ठेवण्यासाठी नित्य नियमाने रोज ठरलेल्या वेळेतच अभ्यास करावे लागेल. मग त्यासाठी तुम्ही कोणतीही गणपतीची उपासना करा. त्याच्यामध्ये गणपती स्तोत्र आहे, गणपती अथर्वशीर्ष असतं, किंवा तुम्ही दर मंगळवारी किंवा बुधवारी गणपतीच्या दर्शनासाठी जाऊ शकता. आणि मोबाईल शक्यतो जास्त हातात तुम्ही घेऊ नका. तो कमी वापरलाच चांगला आहे, कारण की त्यानेच तुम्हाला पुढं तुमची एकाग्रता टिकवण्यासाठी मदत होईल. आणि जर तुमच्याबद्दल सध्या मोबाईलची सवय लागली असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये होय म्हणून सांगा. त्याच्या बाबतीत पण तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. आणि कसं आहे, डोकेदुखी किंवा मान, खांदा दुखणे, पचनाच्या तक्रारी आणि थकवा याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. पण मन शांत ठेवणं अत्यंत महत्त्वाचे राहील. कसं आहे, तुम्ही रोज ठरलेली तुमची जी जीवनशैली आहे ना, ती तुम्ही व्यवस्थित पाळली पाहिजे. या काळात मोठा आजार दिसत नसला तरी लहान समस्यांकडे दुर्लक्ष करू नये ना. म्हणून तुम्ही आरोग्याला प्राधान्य द्या, कारण की कसं असतं, निरोगी शरीर आणि शांत मन हेच तुमच्या यशाचे खरं रहस्य असतं. म्हणून मला असं सांगू वाटतं बरं का, की आपण ग्रहांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. कुटुंब असेल, वैवाहिक जीवन, शिक्षण, आरोग्य, आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टीबद्दल मी इथं सांगितलं. पण या संपूर्ण भविष्याचा सार मला एका वाक्यात सांगायचं झालं तर लक्षात घ्या, तुमची सर्वात मोठी लढाई परिस्थितीशी नाही आहे, ती स्वतःच्या मनाशी आहे. कारण संधी तुमच्या समोर आहे, योग्य लोकही भेटतील, तुम्हाला मार्गही सापडेल, पण निर्णय हा तुम्हालाच घ्यायचा आहे ना. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, कधी कधी आयुष्यात सर्वात मोठा बदल ग्रह करत नाहीत, तो आपण स्वतः करतो. म्हणून भूतकाळातील चुका तुम्ही विसरा. ज्यांनी साथ सोडली त्यांच्यावर वेळ वाया घालवू नका, आणि ज्यांच्यावर तुमचे प्रेम आहे त्यांना तुम्ही वेळ द्यायला विसरू नका. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक रात्र संपते, प्रत्येक वादळ शांत होतं, आणि प्रत्येक ठिकाणी काळानंतर नवीन सुरुवात होत असते. आणि जर तुम्ही संयम ठेवला, योग्य निर्णय घेतले आणि स्वतःवर विश्वास ठेवला ना, तर येणारा जो 35 दिवसांचा कालावधी आहे ना, तो अनेक बंद दरवाजे उघडून देईल. आणि मला तुम्ही आता एक गोष्ट सांगा, की हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात सध्या सर्वात मोठी कोणती चिंता आली? नात्यासंबंधी, पैशासंबंधी, शिक्षणासंबंधी का आरोग्यासंबंधी? खाली कमेंटमध्ये तुमचं उत्तर येणं आवश्यक आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.